ठाणे महापालिकेतर्फे 14 जानेवारीपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रा. निर्मोही फडके यांच्या मराठीचे रंगी या विषयावरील व्याख्यानाने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर महापालिका परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नरेंद्र बल्ला सभागृहात नवीन व जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाची कार्यशालाही या काळात आयोजित करण्यात आली होती. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, गद्यवाचन, वक्तृत्व आणि कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तर शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी निबंध लेखन, हस्ताक्षर, शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे परीक्षण शालेय स्तरावर करण्यात आले होते. तर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्पर्धेत लेखक मकरंद जोशी, सुलेखन स्पर्धा, चित्रकार विजय बोधनकर आणि हस्ताक्षर स्पर्धा, पत्रकार आणि निवेदक राजेंद्र पाटणकर, निबंध स्पर्धा, लेखिका आणि अभिनेत्री श्रीमती हर्षदा बोरकर आणि पत्रकार अजित मांडके, वक्तृत्व स्पर्धा यांनी केली. या स्पर्धेत विद्यार्थी गटात कविता वाचन स्पर्धेत प्रगती शिर्के, हर्षिता बिडवई, गद्यवाचन स्पर्धेत तनुजा कदम, दिवाकर खांडेकर, कथाकथन स्पर्धेत हार्दिका गांगोडा, तनया म्हात्रे, वक्तृत्व स्पर्धेत वरुण यादव, चिन्मयी करांजकर हे विजयी ठरले. शिक्षक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गटात निबंध स्पर्धेत मिलिंद पाटील, डॉ. मयुरी नावथळे, शुभांगी केसवानी, चित्रा पाटसुते, गीता नवले, अमय कुंभार, माधुरी बागडे, श्रुती सावंत, वर्षा पाटोळे हे विजयी ठरले. सुलेखन स्पर्धेत डॉ. माधवी देवळ, डॉ. प्रियंका माळवी, प्रशांत म्हात्रे, चित्रा पाळेकर, नारकर, गोविंद सारंग, गजानन निवळे, वैदेही पाथडे, हर्षली देसाई हे विजयी ठरले. सुलेखन स्पर्धेत प्रशांत म्हात्रे, डॉ. स्वप्नील पाडळकर, डॉ. मिताली संचेती, गजानन राऊळ, सागर ढोकळे, प्रफुल्ल गावडे, प्रिया वाळके, महेंद्र कदम, अविनाश दळवी हे विजयी ठरले. तर वक्तृत्व स्पर्धेत शिवाजी ढगे, पल्लवी मंडलिक, सोपान जाधव हे विजयी ठरले.